अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, तंत्रज्ञानाच्या भरारीपासून ते निसर्गाच्या अद्भुत किमयांपर्यंत काय रंजक आणि काय धक्कादायक, विश्वात नेमकं काय घडतंय, जगभरातील अशाच विशेष बातम्यांचा आढावा घेऊयात विश्वसंचार या आमच्या स्पेशल बातमीपत्रामधून। आज आपण रस्त्यावर निघालो की दर काही किलोमीटरवर आपल्याला हायटेक आणि डिजिटल पेट्रोल पंप दिसतात। सेकंदाच्या आत गाड्यांमध्ये पेट्रोल भरलं जातं। पण विचार करा, जेव्हा देशात पहिली गाडी आली असेल तेव्हा पेट्रोल नेमकं कसं भरलं जात असेल? भारतातला पहिला पेट्रोल पंप नेमका कधी, कुठे सुरू झाला आणि तो नेमका कसा दिसायचा जाणून घेऊयात। आज रस्त्यावर निघालं की दर काही किलोमीटरवर आपल्याला हायटेक आणि डिजिटल पेट्रोल पंप दिसतात। पण देशातील पहिला पेट्रोल पंपाची कहाणी खूपच रंजक आहे। आजपासून तब्बल 98 वर्षांपूर्वी म्हणजेच 1928 मध्ये मुंबईमध्ये देशातील पहिला पेट्रोल पंप सुरू झाला होता। हा मान बर्मा शेल कंपनीला जातो, जी आज आपण भारत पेट्रोलियम म्हणून ओळखतो। त्या काळात आजच्या सारखी गाड्यांची गर्दी नव्हती आणि पेट्रोल पंप येण्यापूर्वी लोकांना थेट ड्रम किंवा टीनच्या डब्यांमधून पेट्रोल खरेदी करावं लागायचं। जेव्हा मुंबईमध्ये हा पहिला पंप सुरू झाला तेव्हा वाहनधारकांची मोठी अडचण दूर झाली। विशेष म्हणजे तेव्हा आजसारख्या डिजिटल स्क्रीन किंवा स्वयंचलित नोझल नव्हते। कर्मचारी हाताने चालणाऱ्या मेकॅनिकल डिस्पेन्सरचा वापर करून पेट्रोल भरायचे। ग्राहकाला अचूक पेट्रोल मिळतंय की नाही हे कळावं म्हणून नंतर बर्मा शेलनं काचेची उपकरणं आणली, जेणेकरून ग्राहकांना पेट्रोलचा थेंब न थेंब डोळ्यांनी पाहता यायचा। मुंबईतील याच ऐतिहासिक पावलाने देशातील आजच्या आधुनिक इंधन क्षेत्राचा पाया रचला। अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी थरारक घटना घडतेय। नासाची कोट्यावधी रुपयांची एक अतिशय महत्त्वाची दुर्बीण पृथ्वीच्या वातावरणामध्ये कोसळून नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे। पण तिला वाचवण्यासाठी आता अंतराळात एक सुपर हिरो पाठवण्यात आलाय। जगातील या पहिल्याच अनोख्या बचाव मोहिमेबद्दल जाणून घेऊया। पृथ्वीच्या वातावरणात कोसळून नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नासाच्या ऐतिहासिक स्विफ्ट दुर्बिणीला वाचवण्यासाठी अंतराळामध्ये एक थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय। मार्शल आयलँड्सवरून झेप घेतलेल्या एका विशेष विमानानं हवेतच रॉकेट टाकून रोबोटिक हात असलेल्या लिंक नावाच्या बचाव यानाला अंतराळामध्ये यशस्वीपणे प्रक्षेपित केलं। तब्बल 3700 कोटी रुपयांची ही गॅमा रे दुर्बीण गेली 20 वर्ष विश्वातील कृष्णविवर, ताऱ्यांचे महास्फोट आणि सुपरनोवाचे रहस्य उलगडतायत। मात्र सध्या तिची उंची वेगानं कमी होतीये। मदत न मिळाल्यास ती याच वर्षाअखेर खाक होण्याचा धोका आहे। आता खासगी कंपनीनं $30 दशलक्ष खर्चून बनवलेले हे लिंक यान अंतराळामध्ये या दुर्बिणीला आपल्या रोबोटिक हाताने घट्ट पकडेल आणि स्वतःच्या इंजिनच्या जोरावर पुन्हा वरच्या सुरक्षित कक्षेमध्ये खेचून नेईल। सध्या शास्त्रज्ञ अंतराळामध्ये असलेल्या या रोबोटिक रेस्क्यूअर कडून सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न करतायत। जगातील या पहिल्याच अनोख्या अंतराळ बचाव मोहिमेकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। आतापर्यंत तुम्ही माणसांना माउंट एव्हरेस्ट सर करताना पाहिलं असेल, पण आता इतिहास बदलणार आहे। कारण जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्यासाठी आता एक रोबो सज्ज झालाय। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। पेंबा नावाचा एक अत्याधुनिक ह्युमॅनॉइड रोबो थेट एव्हरेस्टवर चढाई करणार आहे। विशेष म्हणजे 6000 मीटर उंचीवरील धोकादायक ज्वालामुखी सर करून या रोबोनं आधीच नवा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे आणि आता त्याचं लक्ष आहे माउंट एव्हरेस्ट। हा रोबो एव्हरेस्टवर नक्की काय करणार आहे जाणून घेऊया। तंत्रज्ञानाच्या दुनियेत एक नवा इतिहास रचला गेलाय। पेंबा नावाच्या अवघ्या 1.32 मीटर उंच आणि 35 किलो वजनाच्या एका अत्याधुनिक ह्युमॅनॉइड रोबोनं इक्वाडोरमधील धोकादायक चिम्बोराजो ज्वालामुखीवर 6000 मीटरपेक्षा जास्त उंची गाठून जगात नवा विक्रम केलाय। गोठवणारी थंडी आणि ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेचा सामना करत हा चमत्कार घडवून आणल्यानंतर आता पेंबा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झालाय। अमेरिकन विनानफा संस्था आणि नेपाळी कंपनीच्या या संयुक्त मोहिमेत पेंबा केवळ डोंगर चढणार नाही, तर एक अनोखा स्वच्छता दूत म्हणून एव्हरेस्टवरील कचरा आणि खाद्यपदार्थांची पाकिटं सुद्धा गोळा करेल। एव्हरेस्टवरील उणे 20 अंश सेल्सिअस तापमानात त्याची बॅटरी टिकावी म्हणून त्याला अंतराळ मोहिमेतील खास हिटेड बॅटरी कंपार्टमेंट आणि विशेष वंगण दिलं गेलंय।
तर तोल सांभाळण्यासाठी मशीन लर्निंग तंत्रज्ञान वापरलेलं आहे. सुमारे 1.7 ते 4.2 कोटी रुपयांच्या या ऐतिहासिक मोहिमेनंतर पेंबाचे पुढचे ध्येय थेट चंद्र आणि मंगळ ग्रहावर पाऊल ठेवण्याचे. जरा विचार करा, पायाखालची जमीन थरथरत असेल, मोठ्या इमारती पत्त्यासारख्या कोसळत असतील, पण तुमचं घर मात्र हवेत आरामात तरंगत असेल तर ऐकायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटाची कथा वाटतेय ना? पण हे आता प्रत्यक्षात घडतंय. जपाननं भूकंपाचा काळ ठरणाऱ्या एका अशा क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा शोध लावलाय ज्यामुळे भूकंप आला तरी घराला साधा ओरखडाही येणार नाही. तर काय आहे हे फ्लोटिंग हाऊस तंत्रज्ञान, जाणून घेऊयात. भूकंप आला की मोठमोठ्या इमारती पत्त्यांसारख्या कोसळतात. पण आता जपाननं यावर एक असा अजब तोडगा शोधलाय जो एखाद्या हॉलिवूड पटातील दृश्यांसारखा वाटेल. जपानच्या एअर डान्शिन सिस्टम इंक या कंपनीनं एक क्रांतिकारी फ्लोटिंग हाऊस तंत्रज्ञान विकसित केलंय, ज्यामुळे भूकंप येताच तुमचं घर चक्क जमिनीपासून 3 सेंटीमीटरवर हवेमध्ये तरंगू लागेल. या तंत्रज्ञानाची कमाल अशी की घरात बसवलेले अत्याधुनिक सिस्मिक सेन्सर भूकंपाची साधी पाऊलहूनही एका सेकंदाच्या आत ओळखतात. सेन्सर ऍक्टिव्हेट होताच घराखालील विशेष एअर चेंबर मध्ये उच्च दाबाची हवा भरली जाते आणि संपूर्ण घर हवेमध्ये तरंगू लागते. घर आणि जमिनीचा थेट संपर्कच तुटल्यामुळे भूकंपाचे जीवघेणे धक्के घरापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि जमीन शांत होताच घर पुन्हा हळूच आपल्या जागी स्थिरावते. विशेष म्हणजे वीज गेली तरी चालणारे हे तंत्रज्ञान जपानमधील 90हून अधिक घरांमध्ये प्रत्यक्ष वापरलं जात आहे. आता ते मोठ्या कारखान्यांसाठी सज्ज होत आहे. थोडक्यात सांगायचं तर आता निसर्गाच्या कोपापुढे हतबल न होता तंत्रज्ञानाच्या जोरावर लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जपानने हे हवेत तरंगणारे सुरक्षेचे कवच तयार केलंय. जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली एक ठिणगी संपूर्ण जगाला नेमकी कशा प्रकारे व्यापून टाकते हेच आपण आज अनुभवलंय. जग जवळ येतंय आणि त्याच्या घडामोडी आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतायत. आजच्या विश्वसंचारमध्ये आपण याच बदलांचा वेध घेतलाय. आजच्या भागात वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण जग काही थांबणार नाहीये. त्यामुळे नव्या बातम्यांसह पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.